हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन. कमी पाण्यात कमी जागेत दर्जेदार भाजीपाला उत्पादन शक्य. 96 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या युनिटला मान्यवरांची भेट. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीच्या शाश्वतेसाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त असल्याचं प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. कमी पाण्यात कमी जागेत आणि नियंत्रित वातावरणात दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेणं शक्य करणारं हे तंत्रज्ञान भविष्यातील शेतीसाठी फायदेशीर ठरेल. तसंच यापुढेही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे सातत्यानं आयोजन केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित भाजीपाला कमी कॅलरी, जास्त फायबर, जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त असल्यानं डायट आणि फिटनेससाठी उपयुक्त ठरतो. वजन नियंत्रण, पचन सुधारणा आणि निरोगी जीवनशैलीसाठी हा भाजीपाला लाभदायक असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोल्हापूरची ओळख असलेल्या मॅरेथॉन धावपटूंसह क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठीही हा भाजीपाला उपयुक्त ठरेल. समाजामध्ये आहाराविषयी जागरूकता वाढत असल्यानं हायड्रोपोनिक पद्धतीनं उत्पादित कीड आणि रोगमुक्त भाजीपाल्यास बाजारात चांगली मागणी आणि योग्य दर मिळत असून निर्यातक्षम उत्पादन आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संधीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीय वाढू शकतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले यांनी मार्गदर्शन करताना वाढती लोकसंख्या आणि जमिनीचे तुकडीकरण ही शेतीसमोरील मोठी आव्हाने असताना मातीविना शेती हे तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादनासाठी वरदान ठरेल असा आशावाद व्यक्त केला. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र कांबळे यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा पथदर्शी प्रकल्प शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि प्रगत होण्यास हातभार लावेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, दत्तात्रय उगले आणि बायोस्पेक्ट्रम सीड्सचे रवींद्र सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 96 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या हायड्रोपोनिक्स युनिटला भेट देऊन तेथील संशोधन उपक्रमांची माहिती घेतली. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी यंत्रणेची उभारणी, पोषण द्रावण व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण आणि बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमास उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉक्टर उदय शिंदे, डॉक्टर मयुरी खराडे, गणेश नरुटे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे मातीचा वापर न करता पाण्यात विरघळलेल्या आवश्यक अन्नद्रव्यांच्या सहाय्याने पिकांची लागवड करण्याची आधुनिक आणि नियंत्रित शेती पद्धत होय. या पद्धतीत झाडांची मुळे थेट पोषक द्रव्ययुक्त पाण्यात किंवा कोकोपीट, रॉकवूल सारख्या माध्यमात वाढवली जातात. त्यामुळे पिकांना अचूक प्रमाणात अन्नद्रव्य मिळून वाढ जलद होते. या पद्धतीने लेट्यूस, आईसबर्ग लेट्यूस, पालक, मेथी, कोथिंबीर, बेसिल, पुदिना तसंच चेरी टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, झुकिनी, स्ट्रॉबेरी यासारख्या पिकांची लागवड केली जाते. मातीविरहित आणि कमी रसायनांचा वापर असल्याने हा भाजीपाला दर्जेदार मानला जातो. हॉटेल उद्योग, डायट आणि फिटनेस क्षेत्रात हायड्रोपोनिक्समधील भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सलाड, सूप, सँडविच तसंच इटालियन आणि कॉन्टिनेंटल पदार्थांसाठी ताजा आणि कुरकुरीत भाजीपाला सातत्यानं उपलब्ध होतो. पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत, कमी जागेत जास्त उत्पादन, वर्षभर लागवड, मातीजन्य रोग आणि कीड कमी आणि उत्पादनाची गुणवत्ता तसंच बाजार मूल्य वाढणे हे या तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे आहेत. हवामानावर कमी अवलंबित्व असल्यानं शहरी, उपनगर आणि पाणी टंचाईच्या भागात ही पद्धत विशेष फायदेशीर ठरत असून भविष्यातील शाश्वत आणि आधुनिक शेतीचा प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक्सकडे पाहिलं जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.